गुलाबी गुलालासारखे गुलाबी मोदक करूया खास बाप्पासाठी. तर इथे मी 100 ग्राम मैदा घेतलेला आहे. त्यामध्ये मी एक पळी गोड तेल घेतलेलं आहे. यामुळे आपले मोदक आहे हे असे खरपूस होतील. चवीनुसार मीठ. आता हे सर्व आपण असं एकजीव करून घेऊया. आणि एक मुख्य सिक्रेट हे घेतलेलं आहे, म्हणजे मी इथे बीटाचा रस 1 वाटी घेतलेला आहे. बीट हे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं असतं. त्याने आपलं रक्त वाढतं आणि ह्याचा जो कलर या मोदकांना येणार आहे तो असा भन्नाट असणार आहे. म्हणून मी हे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा तुम्ही, खूप असे आणि खूप क्रिस्पी असे मोदक होणार आहेत. हे तोंडात टाकल्यानंतर पाणी होणार आहे अक्षरशः. तर इतके सुंदर हे होणार आहेत मोदक. तर चला आपण मोदक बनवूया. हे पीठ अगदी असं आपल्याला असं हलकेच असं मळायचं आहे, म्हणजे त्याचा क्रिस्पीपणा असा पिठाचा नष्ट नाही झाला पाहिजे. म्हणून आपण पीठ असं हलकं हलकंच मळून घेणार आहोत. आणि आता याला 10 मिनिट आपण असंच झाकून ठेवून देणार आहोत. तोपर्यंत आता आपण याचं सारण तयार करूया, मोदकाचं सारण. तर इथे मी काजू आणि बदामचे काप करून घेत आहे. खूप सुंदर, खूप चांगले प्रतीचे मोदक तयार होतात आणि ही एक नवीन पद्धत आहे. जरूर करून बघा. आणि जेव्हा तुम्ही कराल तेव्हा खाल्ल्यानंतर मला कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. काजू आणि बदामाचे काप झाल्यानंतर आता इथे मी वेफर्सच्या किसणीने गूळ किसत आहे. आता तुम्हाला सांगायचं म्हणजे याने खूप पटकन गूळ किसला जातो आणि अशा स्लाईड पातळ पातळ पडतात. त्यामुळे गूळ अगदी एकजीव होतो. म्हणून मी कधीही बटाट्याच्या किसणीनेच गूळ किसते. बघा, एकदम पटकन होतं असं 2च मिनटामध्ये. तर ही माझी सिक्रेट टीप आहे. इथे मी 1 वाटी रवा भाजून घेतलेला आहे आणि तुपामध्ये भाजलेला आहे तो. त्याच वाटीने मी काजू बदामाचे काप घेतलेले आहेत आणि त्याच वाटीने मी गूळसुद्धा घेतलेला आहे. आता गूळ इथे काय होईल की रव्यामध्ये रवा असल्यामुळे गूळ आणि रवा असं गुळाला जरी पाणी सुटलं तरी रवा ते शोषून घेण्याचं काम करेल. त्यामुळे आपल्या मोदकामधून असं गूळ असा बिलकुल बाहेर येणार नाही, त्याचा पाकसुद्धा बाहेर येणार नाही आहे. विलायची पूड, ज्याने की खूप छान एक टेस्ट येईल आपल्या मोदकांना, मोदकाच्या सारणाला. आणि हे हाताने आता मी सर्व एकजीव करून घेत आहे. यात थोडेसे काळे मनुके टाकूया. अगदी हेल्दी आपलं असं सारण तयार झालेलं आहे. आता आपण याच्या लाट्या तयार करून घेऊया.
असे सर्व गोळे तयार करून घेऊया आपण एकसारखे. खूप झटपट होणारी रेसिपी आहे ही आणि जास्त वेळसुद्धा लागत नाही. अगदी 15 मिनटामध्ये तयार होणारी रेसिपी आहे. जरूर करून बघा. चॅनल नवीन आहे, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन हेल्दी आणि सोप्या रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तर आपली लाटी तयार झालेली आहे. आता आपण याच्यात सारण भरूया. काय गुलाबी गुलाबी लाटी दिसत आहे आपली, अगदी गुलालासारखी. दिसायलाही सुंदर आणि खायला पौष्टिक आणि झटपट तयार होणारी रेसिपी आहे. किती सुंदर असा मोदक तयार झालेला आहे बघा. कलर तर आहाहा, खूपच भारी. बघा किती सुंदर कळ्या पडलेल्या आहेत. असेच आता आपण सर्व मोदक बनवून घेऊया. तयार आहे आपले मोदक बनवून आणि आता आपण हे तळायला घेऊया. इथे मी कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये तेल गरमसुद्धा झालेलं आहे. बघा किती सुंदर दिसत आहेत सर्व मोदक आणि नॅचरल कलर आहे हा, अगदी बीटापासून तयार केलेला. बीट मी मिक्सरमध्ये बारीक केलं आणि त्याला गाळून घेतलं आणि तो रस मी आपल्या मैद्यामध्ये टाकून कणिक मळलेली आहे. गॅस मिडियम ठेवायचा, म्हणजे आपले मोदक हे करपले नाही पाहिजे आणि कच्चेही राहिले नाही पाहिजे. एकदम असे क्रिस्पी होतात हे आणि एकदम असे कुरकुरीत लागतात. जरूर करून बघा. कुठेही मोदक फुटणार नाही किंवा त्याच्यामधून थोडा पाक बाहेर निघणार नाही, कारण की मिश्रण आपण एकदम परफेक्ट केलेलं आहे. खूप खूप सुंदर. बघा किती छान कलर आलेला आहे. खूप साध्या पद्धतीने मी इथं तुम्हाला रेसिपी करून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि दिसायला सुंदर, खायला पौष्टिक आणि झटपट तयार होणारी अशी ही रेसिपी आहे. सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.